भूचकते शिल्लक व्हायला बोलायला लागते एवढं. अरे मुद्द्यासूद बोल ना. मागचा जो भ्रष्टाचार झाला, लोक पाण्यापासून वंचित राहिले, त्याचं काय? ज्याचं निराकरण झालंय, निरसन झालंय ते सोडून ज्या मुद्द्यांवर म्हणजे अजूनही प्रलंबित आहे, झालेलं नाही आहे, त्याच्यावर चौकशी बसवा लवकर. अचलपूर पंचायत समिती अंतर्गत 2025-26 वार्षिक आमसभेमध्ये अनेक मुद्द्यांवर खडाजंगी पाहायला मिळाली आहे. आमचे प्रतिनिधी रुपेश फरगुंडे यांनी सविस्तर आढावा घेतला आहे. अचलपूर पंचायत समितीच्या आवारामध्ये वार्षिक आमसभाचे आयोजन करण्यात आले होते. या आमसभेमध्ये तालुक्यातील अनेक गावातील सरपंच, उपसरपंच, नागरिक मोठ्या प्रमाणात तक्रारीचा पेटारा घेऊन या आमसभेमध्ये आले होते आणि या आमसभेमध्ये त्यांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शवली. आमसभेच्या संबंधित वेगवेगळ्या विभागाचे अधिकारी सुद्धा या ठिकाणी उपस्थित होते. यावेळी नागरिकांनी आपापल्या समस्या आमदारांच्या समोर बोलून दाखवल्या आणि त्यावेळीच संबंधित अधिकाऱ्याला त्यावर उत्तर देण्यास देखील आमदारांनी सांगितले. तसेच आमदारांनी सुद्धा समाधानकारक उत्तर न देणाऱ्या अधिकाऱ्यांवरती जे आहे ते त्यांनी धारेवर धरले. आणि आपण जर बघितलं तर तालुक्यातील विविध ग्रामपंचायतमधील विविध मुद्दे यावेळी लावून धरले. आमचे प्रतिनिधी रुपेश फरगुंडे यांनी देखील पत्रोड येथील घरकुलचा मुद्दा हा मोठ्या प्रमाणात लावून धरला आणि सविस्तररित्या आपण हे वृत्तांकन आता सहारा समाजाच्या माध्यमातून बघणार आहोत. आणि अजूनपर्यंत यांची चौकशी झालेली आहे. अनेकदा चौकशीची मागणी केलेली आहे, परंतु यामध्ये मोठ्या प्रमाणात घोळ झालेला दिसून येते. कारण जे लाभार्थी गरीब लाख रुपये त्याचं घर होत नाही, परंतु ते मास्टरचे पैसे आहेत, ते मास्टरचे पैसे सुद्धा त्यांना भेटले नाही आहेत. घर बांधून 2-2 वर्ष 3-3 वर्ष झालेले आहेत. या संदर्भात चौकशी करण्याची मागणी सुद्धा मी करत आहे. स्वतः थोडे मस्टर निघाले, 41 मस्टर निघाले होते. येईनं जे नावं दिले त्याईनं घरकुलच बांधकाम सुरू नाही केले. त्यांनी द्यावी वास्तविक त्यांनी दाखवलं, बुजवलं, सगळं केलं. घर येणं काय केलं, कनेक्शन प्रत्येक गावात जुनेच कनेक्शन दाखवले, बिलं काढून घेतले. आणि हाच मुद्दा खऱ्या अर्थानं त्याही आमसभेत माझा हात होता की याच्यावर काहीतरी तोडगा निघावा. परंतु संबंधित त्यावेळेचे अध्यक्ष राजकुमार पटेल यांनी सांगितलं का चौकशी समिती नेमा. लिहिलाय का तिच्या चौकशी समितीचं? मग चौकशी समिती नेमली काय? म्हणजे खोटं, म्हणजे जनतेला निव्वळ भूलताबा द्यायच्या काय? काय बोला चौकशी समिती नेमली असेल तर मग ते चौकशीचा अहवाल आला का? फोन करा. याच्या पहिलेच्या काळात झालं असेल, आता जे आता याच्या पुढे जे होईल ऐकून घ्या ना. हे वर्षभरात फॉलोअप घेण्यात येईल. आता अरेंजमेंट का बैक आहे का राजा रे? तुमचा कार्यक्रम दिसले त्याला माहिती काय आज आहे म्हणून? आज तुमचा कार्यक्रम माहिती काय एमडी जिम्मेवाले करा लवकर. तुम्ही काही राजो त्यांना दवाखान्यात धर त्या पेशंटला बोलवायला लोक लक्ष नाही देऊन राहिले. गरीब मग फोन लावला शिल्लक नाही बोलावं काका. आम्ही शिल्लक नाही बोलू. फक्त फॉल्ट होऊ शकते, फॉल्ट होऊ शकत नाही काय? होऊ शकते. शिल्लक व्हायला बोलायला लागते एवढं. अरे मुद्द्यासूद बोल ना. सभेच्या अनुषंगाने आपण कार्यकारी अभियंता जिल्हा ग्रामीण पाणी पुरवठा जिल्हा परिषद अमरावती यांना आपण पत्र दिलेलं होतं. त्याच्या अनुषंगाने माननीय कार्यकारी अभियंता यांनी उपविभागीय अभियंता दीपक ग्रामीण पाणी पुरवठा विभाग अंजनगाव सुरजी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमलेली होती. त्याचं आपल्याला अहवाल प्राप्त ग्रामन्याय योजनेने अहवाल प्राप्त झालेला आहे. तर याच्यात जलजीवन मिशन अंतर्गत नळ पाणी पुरवठा योजना ग्रामपंचायत आहे. त्याच्यामध्ये दादा अहवाल आहे तो. कोणतंही काम झालेलं नाही.
25 लाखाचं काम केलं, सभामंडप तयार केलं, रिपेअरिंग करून ठेवली आहे ना. दुसरं कोणतंही काम केलेलं नाही ते. गोंड वाघोलीमध्ये 4 वर्षापासून गोंड वाघोलीमध्ये आतापर्यंत कोणतंही निष्कासन काम झालेलं नाही आहे. तुम्ही मला दाखवून द्या ते वॉटर सप्लायचं जरा कनेक्शन जो केलेलं शाडू जो पाणीचा विषय आहे ते फक्त कनेक्शन करून ठेवलेलं आहे. पाणी आता चालू झालेलं आहे त्याचा आणि सर्व गावाची रोड खराब आहे. आणि आमचे इथं मी तुम्हाला मी याच्या तिथे टोंगले इथं मटेरियल पडलेलं आहे. माझ्याजवळ व्हिडिओ आहे त्याचा. जलजीवन मिशन अंतर्गत काम ग्रामीण पाणी पुरवठा केलंय. आपलं 96 दहागाव योजनेचं पाणी आता तिथं पोहोचवणार आहे. पोहोचवणार आहे आता झाले नाही सर, झालं नाही. नाही आमचं नाही पोहोचलं एमजीबीचं ग्रामीण पाणी. मग कसं म्हणताय ते 24-83 बोलून राहिले तुम्ही. नाही 96 दहागाव आहे ते आता मला कनेक्शन लागले नाही जाते. तिथं गोंडवागडीच्या जवळ एक संप आहे तिथपर्यंत पाणी पोहोचलेलं आहे. तिथून पुढचं सर पंपिंग मशिनरी टाकून पाणी पोहोचवण्याचं काम सुरू आहे. पूर्ण काम झालेलं नाही. जलजीवन मिशनमध्ये एक ट्यूबवेल, पंपिंग मशिनरी, उर्जा वाहिनी, पाण्याची टाकी, वितरण व्यवस्था प्रस्तावित होती. सदर काम पूर्ण होऊन 31/1/2024 ग्रामपंचायतला सदर काम हस्तांतरित पण झालं आहे. हस्तांतरांची आहे गावचे लोक आहेत सचिव साहेबांना बोलावले, सरपंचला बोला, इकडे साहेब इकडे साहेब. हां हॅलो सर, पूर्ण झालेलं आहे. पाण्याची टाकी पूर्ण झालेली आहे. पाणी पुरवठा सुरळीत चालू आहे. पाणी आता चालू केलं. गावाचे लोक म्हणून राहिले ना, काम झालं नाही. टाकी झालेली आहे. आता टाकी झाली आणि 2 वर्षापासून पुराणी टाकी बंद होती. कोणताही सप्लाय झाले नाही सध्या. गाव बोलून आले, ते गावाचे लोक बोलून राहिले, ते आमचे पदाधिकारी आहेत ते आमचे. हा ते काय खोटं बोलून नाही राहिले. ते म्हणते काम झालेलं नाही आहे, तुम्ही म्हणते काम झालेलं आहे. समाधानकारक उत्तर द्या तुम्ही त्यांना. मागच्या वर्षी तो मुद्दा उचलला, तिच्यावर काहीच नाही केलं. हे ग्रामपंचायत मेंबर आहे सर. आम्ही सगळ्याचं सगळं सर्व आव्हान म्हणजे आम्ही एवढं परेशान झालो आहोत. कोणत्याही कामासाठी आम्हाला म्हणजे एवढं हे करून आलं तरी कामे करतात नाही. सचिवले म्हणतात सरपंच, सचिव म्हणतात सरपंच म्हणा, सरपंच म्हणतात म्हणजे कोणतंही काम दिल्यासाठी जागेसाठी म्हणजे याच्यात राजनीती करतात. हे एखादी बिल टाकायचं नाही, बिल टाकत नाही. सचिव म्हणतात व्हिडिओ साहेब म्हणतात सचिवले. तर ह्या तांत्रिक साहेब आम्हाला कमी करून 50 जण इथं घेऊन बोलतो तरी आमचं काम करत नाही. रात्री विचारला तर साहेबला काय म्हणते, सांगा विचारलं नाही त्याला काय म्हणते, पहिले विचारलं 3 लाख चाला म्हणते. दलित व्यक्तीचं काम आहे, अजून मंजूर आहे. इस्टिमेट टेंडर प्रोसेस व्हायचे, त्याची अजून काम सुरू झालेलं नाही. त्यांना खाली मिटिंगला सांगितलं नाही, अजून काम चालू झालेलं नाही. हा टेंडर प्रोसेस आम्हाला मिटिंग मध्ये म्हणतात 3 लाखाचं काम आला, रात्री झाल्यामध्ये 6 लाखाचं काम आहे. मग या वर्ष त्यांनी करतात काय? इस्टिमेट इथे आहे आपण. बोंड वगैरे काम मंजूर आहे साहेब. एकच काम आहे पण आता इस्टिमेट आपले 25 लाखाचा सभामंडप जाहीर केलेला आहे ना. आमदार साहेबाचा फंड, राजकुमार पटेलच्या फंडातून 25 लाखाचा सभामंडप जाहीर केलेला आहे. हे काय म्हणते नाही मग अजून पैसे त्याच्यावर आपण पाडतो म्हणे, मग बरोबर म्हणे एवढ्यात होत नाही म्हणे. 25 लाखात काम नाही होत आहे. 25 लाखाचा काम नव्हतं आहे कधी. भाऊ ते समाज कल्याणमध्ये एक योजना आहे. तुम्ही सभामंडप विक्री केला, मला दाखवून देतो, पाठवते का तुम्हाला मी सगळं काम दाखवून देतो. समाज कल्याण योजनेमधून ज्या गावात 50% जास्त दलित वस्ती आहे तिथं 25 लाख रुपयाचं 2 वर्ष आधी समाज कल्याण 25 लाख रुपयाचं मंजूर झाले होतं. आमची त्यांनी जागा पण पाहिली, आठवण पण दिलेला आहे. अजून त्याच्याकडून समाज कल्याण अमरावती त्यांच्याकडून कुठलीच प्रोसेस झालेली नाही. हे ग्रामपंचायतमध्ये कमीत कमी महिना 2 महिन्यात हे सचिव फेरबदल करतात. कायद्यासाठी फेरबदल हे विचार करू शकतो.
प्रोसेस झाल्यावर सुरू होईल. पाण्याचा चालू आहे, सुरू होईल. आणि एखादीचा पडला त्याची आम्ही सचिव साहेबांना सर्वांना त्याची एखादी पहिले जलसंधारण होऊ द्या, नंतर घरकुला आणि बाकीचे 4 वर्षामध्ये काम झालेले नाही साहेब. कारण की आमच्या गावात नाली चांगली नाही, रोड चांगले नाही, कोणताही कामच नाही आमची इथं. चालू हरसुले जगात चालू हरसुले आणि 25 छोटू हरसुले हे तिघांचा जो इंद्रावासचा काम होता आतापर्यंत झाले नाही. त्याचं नाव असलं ना सांग. ते सर्व गवर्नमेंट इंदिरा मधले आहे, पण आपल्याकडे नाही आलेलं विनोद चौपाला कार्याचं काय आहे? त्यांनी प्रधानमंत्री आवास योजनाच आहे. त्यांनी बांधकाम नाही केलं. सांगा ना, बांधकाम केलं का? त्यांची तक्रार झालेली होती, त्याच्यामुळे विनोद कार्याने तुम्ही त्या दिवशी काय म्हटलं होतं की आम्ही करून देतो म्हणे, हे सर्व झालेलं आहे म्हणे. नेहमी तुम्ही तुमचं जे जास्त हे साहेब फोन उचलत नाही, हे दुसऱ्या लोकांचा फोन उचलत. मी त्या दिवशी गरम झालो होतो, माझ्या फोन उचलले, आतापर्यंत कोणाचा फोन उचलत नाही. हे तुमची जे काही झालं असेल ते कमिटी नेमली जाऊन नाही नेमलं जाऊन, पण या बाजून सध्या आम्ही आहोत. तर या बाजून जे आज जे आमसभा होता, आमसभामध्ये तुम्ही जे म्हणत आहे त्याच्या तुझ्या समाधान झालं पाहिजे, त्याच्या आमचं मागचा भ्रष्टाचार का उकळून काढावा लागेल ना साहेब. मागचा जो भ्रष्टाचार झाला, लोक पाण्यापासून वंचित राहिले, एक मिनिट त्याचं काय? नरेंद्र भाऊ, हो ना, हे म्हणतात ते बरोबर आहे. आम्हाला काही मुद्दे माहीत नाही. झाला आहे का? आता जे याच्यात आहे, इतिवृत्तात आहे, तेवढे आम्ही वाचून घेतो. परंतु ज्याचं निराकरण झालं आहे, निरसन झालं आहे, ते सोडून ज्या मुद्द्यांवर म्हणजे अजूनही प्रलंबित आहे, झालेलं नाही आहे, त्याच्यावर चौकशी बसवा लवकर. त्या पूर्ण मुद्द्यावर चौकशी बसवा आणि नवीन मुद्दे घ्या. बरोबर? धन्यवाद. मागच्या इतिवृत्तानुसार पूर्ण चौकशी द्या आणि घरोघरी जे नळ लावले, लोकांचेच नळ होते, त्याचे पैसे आपण खाल्ले. नळ त्याचा, पैपही त्याच्या घरापर्यंत गेला. यानं फक्त ते छोटं बाहेरून जोडून दिलं आणि पाईपलाईन अतिशय निकृष्ट दर्जाची. ठीक आहे. जे रस्ते खोदून ठेवले आमदार साहेब, जे रस्ते खोदून ठेवले त्याची डागडुजी अजूनही केली नाही. मी तुम्हाला रस्त्याचं काम म्हणजे जे रस्ते खोदून केलेलं आहे ते सबलेट केलेलं आहे. त्या सबलेटवाल्यांनी पैसे अजून दिले नाही मेन कॉन्ट्रॅक्टरनं, आणि पाईपलाईनचा मुद्दा काढला, निकृष्ट दर्जाचा मुद्दा काढला. जे काम झालेलं आहे ते उघडं पडलं, म्हणजे जे रस्ते परत बुजवून टाकलेले आहे ते वर्षभरानंतर बुजवावं लागते. तर त्याचा सुद्धा मुद्दा काढला ना आपण. म्हणून म्हटलं की तो सुद्धा मॅडम होते तिथे, तर त्यांना माहिती आहे. म्हणून म्हटलं की तुमचं जे भावना आहे ते आमची सर्वांची भावना आहे. परंतु जर मागच्या वर्षीच्या याच्यात काही जर सुटलं असेल, त्याची जर निरसन झालं नसेल, ते जर काम पूर्णत्वात गेलं नसेल, तर त्याची चौकशी नेमा का ते असं झालं त्याचा निकाल 2 महिन्यात मागा. 2 महिन्यात. किती महिन्यात? तेव्हा कोणता महिना? मार्च झाला, एप्रिल मे जूनच्या पहिल्या आठवड्यात तुमचा अहवाल आला पाहिजे. पद्माकर भाऊ काय करतात? चुकी काय तो काम झालं म्हणते, हे लोक काम नाही. त्यांच्या अहवालानुसार जर आज पाहणी केली तर एकही काम तुम्हाला सापडणार नाही, एकही काम सापडणार नाही. ठीक आहे. पण 5 लाख रुपये डिमांड आहे ग्रामपंचायतची, या समोर साहेब MSC वाले, आणि 3,85,000 रुपये मल्हारा. 3,85,000 एका वर्षाचं बिल कुठून भरावं आम्ही? वीज वापरलं ना तुम्ही? हो ना, तेवढी कोणती वीज वापरून राहिलो? म्हणजे 2 पंपाचं बिल जर 3,85,000 वापरला म्हणून इतके बिल येऊन राहिले ना. लोक एक तर ते पैसे नाही भरून राहिले, डिमांड नाही तेवढी. चला MSC आले, उत्तर द्या. एजंटच्या मागं कायच्यासाठी बसले आहे? ते लोक 12 महिन्याची डिमांड तेवढे होते त्यांच्याकडून, जेवढं होते. काल विद्युत पुरवठा खंडित करायसाठी वरून आदेश आले होते, तर त्यांनी 50,000ची जी हे दाखवली तयारी, त्यावर त्यांच्याकडून तो चेक घेतलेला आहे. 2
त्यांचे सध्या चालू आहे, त्याच्यावर तो भरलेला आहे. 3 कनेक्शन नव्हते. हो ना, मागच्या महिन्यात 50,000 भरले आणि आता 50,000 नाही. धमकी वगैरे नाही सर. म्हणजे काय झालं पेपरला सर ऑलरेडी 3 महिने अगोदर वर्गळ कोण आहे? वर्गळ मोरेकर साहेब, वर्गळ कोण आहे? वर्ग कोणी लग्नात बसतो, लग्नात धमक्या देऊन असं करतो तसं करतो हे करतो, चोरून आणा का पैसे? आम्ही कर्मचारी आहे सर, ऑफिसमधले कर्मचारी आहे. फोन करायला पाहिजे आम्हाला. तुम्ही दोघंच जण जाता राजो, बरोबर वापस आले पाहिजे गावातून. नाही बरोबर आहे. त्याचा तर विचार करत जा, धमक्या देतात ना. नाही धमकी वगैरे गाव करे ते राव ना करे म्हणते. हा ते कपडे बरोबर येणार नाही ना अंगावर. लोकांनी धवसाने द्यायचे. नाही धवसा वगैरे मग ठीक आहे. शेवटी पाण्याचा प्रश्न आहे, डिग्रीचा प्रश्न आहे. थोडंसं इकडे तिकडे 19-20 करत जा. नाही केलं मग कपलाय कट. त्या टाक्या बांधून तयार आहे. आता काय असते त्याच्यामध्ये पाणी भरावं लागते. त्याची क्षमता म्हणजे कुठून लिकेज आहे काय, कुठून काही आहे का ते आपल्याला बघावं लागते. पण ते आपण त्याच्यामध्ये पाणी त्यामुळे ते टाक्या होऊन राहिल्या. कुठल्या तुम्हाला त्याचा फोटो पाठवतो. नरेंद्र भाऊ बऱ्याचशा आपल्या मतदारसंघातल्या अशा टाक्या आहेत की त्यामुळे तुम्ही ज्या वेळेस त्या निकाल म्हणून त्याच्यावर तुम्ही कारवाई करायला आपण बऱ्याचशा मी तुम्हाला माझ्या रावळगावच्या टाकीचं काम बाकी आहे. बघून घ्या तेवढं बघून घ्या. हो हॅलो साहेब, रवळगाव या योजनेचा सर पाणी पुरवठा सुरू व्हायचाच आहे, अजून काम अपूर्ण आहे. काम अपूर्ण आहे, फंड नसल्यामुळे कॉन्ट्रॅक्टर काम करत नाहीये सर. त्याच्यासाठी आम्ही तुमचे साहेब होऊन गेले, सगळं खर्च करून काय करतात. जलसंपदा मंत्री होतो तरी तुमचं तसंच आहे. कॉन्ट्रॅक्टर करतो सर, फंड आले सर्व कामं पूर्ण नाही फंड. जलजीवन मिशनचा सर पूर्ण महाराष्ट्रामध्ये 1.5 वर्षापासून फंड नाहीये, म्हणून कामं सुरू चालू. प्रॉब्लेम. हे प्रश्न आता माननीय महोदयांनी मांडले, आमदार महोदयांनी त्यांनी मांडले. खरोखर त्याच्यावर पैसे नाही आहेत. आणि ते लोक अधिकारी लोक आहेत ते लोकही आमच्यापर्यंत आले आहे. म्हणजे जे काम करणारे जे कॉन्ट्रॅक्टर आहे तेही लोक आमच्यापर्यंत आले आहे की बाबा याच्यावर निधी नसल्यामुळे पुढचे काम. मी एक आश्वासक उत्तर या त्याच्यावर येणार आहे.